तुम्ही जर 2 पाठी केली नंबर आहे अरे तुझा नंबर आहे अरे तुझा नंबर आहे अरे तुझाच आहे नंबर अरे तुझा नंबर आहे शाबास अनुचा पहिला नंबर 2 3 बात मजबूत घेतलं काय शाबास तू हलवू नको मला कशाला मी इथून करतोय चिटिंग प्रशांत लक्ष ठेवा कोणतं चिटिंग केलेली आहे त्याला माफ करायचं आपल्याला आणि प्रथम क्रमांक आलेला आहे जयेश यांचा मी आधीच बोललेलो होतो धावायचं आहे धावला नाही तर हारणार तुम्ही आणि प्रथम क्रमांक आलेला आहे पुढच्या स्पर्धांचं नियोजन करायचं आहे शेवटची गुरुची आहे बघूया कोण बाजी मारतो आणि दुसऱ्या बाहेर यांनी प्रथम क्रमांक आणि संगीता चिवीडकर यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे
विनंती करतो महिलांनी इथे थांबायचं आहे. रेषेच्या पलीकडे नेईल तो विनर आणि जो सोडून देईल त्याला दुसरी चान्स त्याला सुटायचं आहे आणि पुन्हा नव्याने न्यायचं आहे. मला शिव्या खाणार आहे रात्री असती सुरुवातीला मंदार चिपळूणचा पुढचा लेट झाला. अर्धा सेकंद त्याला वेळ कमी आहे. अर्धा मिनिट परत वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. शेवटचा फुगा मंदार सेकंड असते 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 सावकाश सावकाश. दोन्ही स्पर्धक खूप आहेत. दोन्ही स्पर्धकांनी त्याचा? खेळलेले आहे. त्याचा किती झाले? त्याचं किती झालं सांग पाच. माझा गेम सोडलाय आणि वुमेन्स मित्रांचा गेम चालू आहे. तर बघूया ते किती फुगे टाकतील. अजून किती मिनिटं किती झालेत? हा, घे. नाही ना तसं नाही शेवटचे 9 4 वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. शाबास. अरे वा, पहिलाच नाही वाटून झालेला आहे. बघूया अजून पुढे किती मारले. 2 बॉल झालेले आहेत. आता ग्लास किती पडले तेवढे 3 बॉल झालेले आहेत. 4 अजून काही ग्लासेस उरलेले आहेत. जो सगळे ग्लासेस तोडेल तो विनर असणार आहे. 5 आणि शेवटचा चेंडू इकडे झालेले आहे. बॉल हा ग्लासालाच मारायचा आहे, कोणाला दुसऱ्याला नाही मारायचा आहे. चार. हा 5वा. जुईलकर यांनी 10 ग्लास पाडलेले आहेत. दुसऱ्या बॉल मध्ये एक ग्लास पडलेला आहे. 3 बॉल. शेवटची संधी बघूया. पैठणचा विनर आपल्याला आता लगेच सापडणार आहे या शेवटच्या बॉलानंतर. तर जाऊ माझ्या बुलेटवर मारू एक तर जाऊ माझ्या बुलेटवर.
बाजून दोन टांगा लागतीस काय काय टाकून बस दोन बाजून दोन टांगा कशाला पुन्हा पतामी बसते तुम्हा धरून कशाला पुन्हा पतामी बसते तुम्हा धरून मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर जोरदार ताल्या होत्या गुरु करू माडी मोठी आमची काकाची माडी मोठी आमची काकाची आमची तिथे शिवायूच हाय आमची तिथे शिवायूच हाय आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकविरा पाठीशी हाय आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकविरा पाठीशी हाय थोडी सगळ्यात मोठ्या सूर्याने दोऱ्या माझ्या पाण्यावर चालताना आमच्या होऱ्या माझी आई मला हात देऊची सांगते चल पुढे पाठीशी आम्ही पोरं एक पाव कुणाची नशिबी नाही राशीवरी हाड घरान हाय पाव कुणाची नशिबी नाही राशीवरी हाड घरान हाय सारी आईची कृपा हाय सारी आईची कृपा हाय आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकविरा पाठीशी हाय आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकविरा पाठीशी हाय जमतील आया बाया गो सारी गावा गो गुलालानी बसतील पाय गो माझी पालखीनं बसलई आय पालखीला खांदाला वाला जमली ही पोरा डोंगर भरलाई काय गो माझी पालखीनं बसलई आय आई तुझं माझं नातं सांगू कसं सांग सूर्या विनाचं नाय गो माझी एकच एक विराय गो आई तुझं माझं नातं सांगू कसं फुल पाना विनाचं नाय गो माझी एकच एक विराय गो माझं सुखदुःख सारं एकविरा तुझ ग माझे मनाला हाय तुझ विनाई करमत नाही करलं हाय आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय
पाठू केडी नसतन सोडी तू सारी चाल पोलीस म्हणजे येडी रात हाय मोडीनी सोंग फाड कळत मन बली वेतन पोलीच्या हाती येत अगं पुरीत काढून सन करून मी झुकतोय आपली शेते बशी संतीले काम सांग जो मनी बायको ना आजूवर ले जो मजा मारी मारी माले दिवई बायको गरबड लगे नहीं देखत मना अप्पा ना हाल मना लगना टेंशन मा उडी गया त्याना बाल जाऊ जमी जाई मन बियंदा मनी माय नाही ऐकत तू सोबत मना चाल मनी बायकोने हात बाकी काय तो गरबड लगन मनी बायकोने हात बाकी काय तो गरबड लगन सारखा पोरगा रंग
रात हाय थोडी सोंग फार मत मन बली वेतन तुझे हाती तर अगं गीत गाणी सन करून मी जपतोय आपली शीते मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम 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 मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम 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 लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम 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 टाकून पसरून बाजूला तोंड टांगा लागतीस काय काय टाकून
लागून बस दोन बाजूला दोन टांगा लाजूक कशाला पुन्हा आता मी बसते तुम्हा धरून लाजूक कशाला पुन्हा आता मी बसते तुम्हा धरून मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 ठरला नाही काय म्हणजे ह्यांना माहित नाही होतं कुठं हॅलो प्रवास त्रिवेणी तयार आहे का
स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी कशाला मानत सर्वच फिरूया महाराष्ट्रात फिरून कशाला मानत सर्वच फिरूया महाराष्ट्रात फिरून मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 अशी पसंती अशी पसंती अशी पसंती अशी पसंती अशी पसंती अशी पसंती लागतीस काय काय टाकून बसवून बाजूला दोन टांगा लागतीस काय काय टाकून बसवून बाजूला दोन टांगा लाजूक कशाला पुन्हा पता मी बसते तुम्हा धरून लाजूक कशाला पुन्हा पता मी बसते तुम्हा धरून मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 जोरदार टाळ्या
कोणी स्टेजच्या पाठी आहेत आणि पायरीवर बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की पूजेच्या मंडपात यांची कृपा करावी. स्टेजच्या पाठीमागे जे महिला मंडळ आहेत त्यांना जे कोणी स्टेजच्या बाहेर आहेत आणि स्टेजच्या पाठीमागे आहेत त्यांनी पूजा मंडपामध्ये यायची कृपा करावी. पूजा मंडपामध्ये जागा आहे बस. हॅलो तसेच अंगणवाडी बाई त्या दुकानात चिपटे DJ आसिफ SK माननीय व्यासपीठ ठीक आहे, प्रत्येकाचं नाव घेत नाही. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे गावचे ग्रामस्थ, महिला मंडळ आणि दत्तरे सुतारडे हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि त्यातले बरेचसे माजी विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना मी 1982 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 2013 पर्यंत शिक्षण दिलं. या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही घडवलेले विद्यार्थी. माझा शैक्षणिक प्रवास तसा पाहिला, मी आपल्या भागातला त्या शाळेचा विद्यार्थी, दगड तटकरे सुतारवाडी हायस्कूलचा मी विद्यार्थी. त्या शाळेमध्ये मी 8वी 9वी 10वी शिकलो. त्यानंतरचा काळ जो आहे तो मी मुंबईमध्ये कॉलेजला गेला.
परिस्थिती एवढीच आहे की मी तुम्हाला शालेय जीवन, शालेय शिक्षण आणि आपण ज्यावेळी आपण या शाळेमध्ये, या विभागामध्ये, मी एवढंच सांगेन की मी ज्या शाळेतून शिकलो, ज्या शाळेमधून पुढे गेलो, त्या विभागामधल्या प्रत्येक शाळेमध्ये आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर मोठी गुणवत्ता असते हे मला माहित आहे. कारण मी कॉलेजला मुंबईला गेल्यानंतर मी तिथल्या हुशार विद्यार्थ्यांना मी काय वाटलो याचं मी थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो. मी ज्या शाळेमध्ये शिकलो ते पहिलं प्राथमिक शाळा ढोकळेवाडी, त्यानंतर केंद्र शाळा धामगाव. त्या धामगाव शाळेमध्ये मी 5वीला होतो त्यावेळी माझा नंबर 5वा होता. माझ्या पुढे 4 जण होते. योगायोग असा ते 4ही पुरं राखायला निघून गेले. मी पहिला नंबर आला. 6वी पासून 10वी पर्यंत माझा नंबर पहिला. एवढं नंबर पहिला येण्याचं कारण माझ्या मागे माझ्या घरची, माझ्या आजोबांची शक्तीची होती. त्या शक्तीमुळे मला अभ्यास करावा लागला. मी पण इतरांसारखा फिरलो असतो, उन्हाळलो असतो तर मला काही करता आलं नसतं. पण ज्यावेळी 10वी पास झालो आणि मुंबईला गेलो त्यावेळी त्या मुंबईच्या कॉलेजमध्ये मी प्रवेश केला. कारण तुम्हाला सांगायला मला काही लाज वाटत नाही, मी 10वीची परीक्षा हाफ पॅन्टवर दिली. फुल पॅन्ट कशी असते ती त्यावेळी कशी तरी एक शिवलेली होती, ती घालून मुंबईला गेलो. कधी नागुरण्याच्या पुढे न गेलेला माणूस मी मुंबईमध्ये गेलो. खरं म्हणजे ती मुंबई बघून मी अचंबित झालो. मला कसं राहायचं, कसं तिथं जायचं, कॉलेजमध्ये कसं यायचं इतका घाबरून गेलो की कॉलेज काय असतं. तुम्ही त्यावेळी पहिल्यांदा कॉलेजमध्ये ऍडमिशनला गेलो त्यावेळी माझे मेवणे, मला तुमच्या बऱ्याच जणांच्या माहितीचे असते, कुर्ले सर, सुतारवाडी हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक ते कुर्ले सर, त्यांनी मला कॉलेजला दिलं. आणि आमच्या गावातले कांडलीकर मास्तर होते. त्यांनी मला विचारलं तुम्हाला ऍडमिशन कशाला घ्यायचं आहे, आर्ट कॉमर्स सायन्सला. मी बोललो हे काय असतं आर्ट कॉमर्स सायन्स, मला काय आपलं माहित नाही. दिले ठोकून चालेल कॉमर्सला द्या. पण मग माझे मेवणे म्हणाले अरे कॉमर्स म्हणजे काय, म्हणून मला काहीच माहित नाही. हे त्यावेळेच्या विद्यार्थ्यांची स्थिती काय, म्हणजे मी हे सांगतोय ते 1976ची गोष्ट. मी 1976ला SSC पास झालो, मुंबईला गेलो. त्यावेळी मला ढोकळेवाडी ते मुंबईच्या सिगारेट कंपनीपर्यंत जायचं तिकीट होतं 5 रुपये 30 पैसे. माझ्या अजून ते लक्षात नाही, म्हणजे त्या काळचं. आणि मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्या ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्या दिवस कॉलेजचा जो मी अनुभवलाय तो अतिशय वाईट. सगळे विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये साऊथ इंडियन शिक्षक असल्यामुळे टोटल इंग्रजी बोलणारे. मी 8वी पासून इंग्रजी शिकलेला माणूस, ABCD कुठले तरी वाक्य रचना अर्धवट येणारा माणूस. तसं तरी 10वीला इंग्रजीमध्ये चांगल्या मार्काने पास झालो होतो, पण इंग्रजी तोडती मोडतीच. त्या क्लासमध्ये गेल्यानंतर बावरल्यासारखा एका बाजूला कोपऱ्यात बसलो. सगळे मुंबईची मुलं म्हणजे हायफाय होती. सगळ्यांना फर्स्ट क्लास असणारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं होतं, पण मला कमी मार्क असून सुद्धा मला घेतलं होतं. परिस्थिती सांगतोय, सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल परळ, मला वाटतं मुंबईचा दामोदर हॉल माहीत असेल, त्याच्या बाजूला असणारा ही शाळा. त्या शाळेमध्ये आम्ही ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. माझ्या बाजूला एक जण असाच बसला, तो डोक्यावर टोपी घालून आला. त्या टोपी सगळ्या वर्गात फिरली गेली त्याची, आणि शेवटी बिचाऱ्याने टोपी काढली ना माझ्या बाजूला येऊन बसला, माझा तो मित्र. म्हणजे आम्ही त्या शाळेमध्ये गेल्यानंतर मी सुद्धा त्या कॉलेजमधून, म्हणजे त्या शालेय शिक्षणामधून कसं पळून जाता येईल गावाला एवढं बघत होतो मी. 8-15 दिवस प्रयत्न केलं. माझ्या वडिलांनी सांगितलं काही झालं तरी तुला मी इथं येणार नाही, इथं काय करायचं इथंच कर, शिकायचं तर शिक, नाही तर नको शिकू, नोकरी कर, हॉटेलमध्ये जाऊन नोकरी केली चालेल, पण मी तुला गावाला नेणार नाही. मग मनाशी ठरवलं. अडचण निर्माण झाल्यानंतर आपली बुद्धिमत्ता जास्त चालते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि त्यानंतर मी पहिल्या 2 महिन्यात ज्या शिक्षकांच्या शिव्या खात होतो त्या शिक्षकाने 3 महिन्यात झालेल्या परीक्षेला माझा पेपर वर्गात दाखवला. पेपर कसा असावा तो त्यावेळेस झालं. त्या शाळेमधनं इतके फर्स्ट क्लास चांगले विद्यार्थी होते, पण त्याच्यातून माझा नंबर 3रा आला. पहिला 2रा आल्याचा कोणी सत्कार केला नसेल तर माझा सत्कार प्रत्येक शिक्षकाने बोलून द्या. वस्तू ती काय सांगते की आपण आपल्या परीने जर ग्रामीण भागातून गेलेलो असलो तर शहरी भागामध्ये आपण जर कष्ट घेतलं तर नक्कीच आपलं शिक्षण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा पद्धतीने मग मी MD कॉलेजला ऍडमिशन घेतलं, महर्षी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स परळचं.
गांधी हॉस्पिटलच्या समोर असणार आहे. अर्थात मला त्यावेळी रुपायली कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. एक आपल्या तवटे मुलं होते आपल्याकडे आटलेवाडीचे, त्यांनी मला त्या कॉलेजचे जे विद्यार्थी त्यांनी मला सांगितलं तुला ॲडमिशन मिळवून देतो. शिंदे नावाचे प्राचार्य होते, त्यांनी मला ॲडमिशन मिळवून दिलं. म्हणजे ते कॉलेज पाहिल्यानंतर मला भीती काय वाटली, मी एकदा त्यांच्याबरोबर गेलो. चिरकुबईला बसायचं आणि दादरला उतरायचं. दादरच्या त्या गर्दीतनं कसा तरी उतरलो आणि लगेच वेस्टर्नला जायचं, कारण पुढच्या स्टेशनला म्हणजे वेस्टर्नला तो कॉलेज होता. 2 ठिकाणी ट्रेन बदलायची, बदलणं काही शक्य नाही. मी एकदाच ॲडमिशनला गेलो, दुसऱ्यांदा नंबर लागलाय का म्हणून बघायला गेलो, तिसऱ्यांदा तिथे गेलोच नाही. मी MD ला ॲडमिशन घेतलं, कारण मी लालबागला तळा चौकीला राहायचो, रंगाची परत तळे, आणि तिथून चालत फक्त एका फुटपाथने जायचं आणि त्या फुटपाथनी परत यायचं, असं ते कॉलेज होतं. म्हणजे या पद्धतीने ते शिक्षण मी तिथं BSc पर्यंत शिक्षण तिथं केलं. 12वी त्या MD ला झालो. आणि लहानची गोष्ट सांगतो की MD ला मी 12वी झालो, माझा ग्रुप पर्सेंटेज होता 71. त्यावेळी इंजिनिअरिंग मेडिकलला ॲडमिशन ते ग्रुप पर्सेंटेज, आता सारखी CET नव्हती. माझं पर्सेंटेज चांगलं होतं, मी आपलं माझ्या म्हणतो, कारण ॲडमिशन घेण्यासाठी माझ्या वडिलांनाही काही ज्ञान नव्हतं येतं आणि मी ज्यांच्याकडे जायचो माझे जे ते भाऊ त्यांनाही काही ज्ञान नव्हतं. तर अशा वेळी आपण कसं ॲडमिशन घ्यावं, तर मी माझं स्वतः फिरत होतो. योगायोगाने मी सायन्सच्या मेडिकल कॉलेजला गेलो, तिथं BAMS कोर्स चालू होता. BAMS ला मी ॲडमिशन घेतलं. म्हणजे ॲडमिशन म्हणजे फॉर्म भरला. पहिल्या लिस्टमध्ये माझं नाव लागलं नाही. मला वाटलं कशाला आपल्याला मेडिकल ॲडमिशन मिळते, आपण पण डॉक्टर होणार. पण योगायोग असा की काही दिवसानंतर मेरिट लिस्ट नंतर एक लिस्ट लागली, त्याच्यात माझं नाव होतं. म्हणजे मला त्यांनी सांगितलं 2 दिवसामध्ये 10,000 रुपये भरा, म्हणजे तुम्हाला आम्ही ॲडमिशन देऊ. पण मला 2 दिवस भरपूर उड्या मारल्या, पण 10,000 कुठेच दिले नाही. त्यामुळे मी काय मेडिकलला ॲडमिशन घेऊ शकलो नाही आणि डॉक्टर घेऊ शकलो नाही. माझा एक मित्र होता शिवाजी जगताप नावाचा, त्याने नंतर इंजिनिअरिंग केली, ती पण बोटीवर आहे तो. म्हणजे त्या प्रकारची इंजिनिअरिंग केली. मला काय करता आलं नाही, कारण आपल्याला ते परत 4 वर्ष इंजिनिअरिंग, मला त्यालाही ॲडमिशन मिळत होतं, पण करता आलं नाही. कारण मग त्या आर्थिक परिस्थिती सगळ्याच गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. शेवटी BSc केली. BSc केल्यानंतर मला BP येरुणकर नावाचा माणूस एक मिळाला, खरोखर फायनान्स कंट्रोल होता कंपन्यांचा. त्यांनी मला एका कंपनीत पाठवलं की ज्या कंपनीत तू शिक आणि त्या शिकल्यानंतर आपण तशाच प्रकारची कंपनी आपल्या घाटा MIDC टाकायची. पण माझं बॅडलक असं, मी तिथे गेलो आणि कंपनी संपत चालू झाला. मग BSc झालो आणि मग कंटाळून घरी आलो. शिक्षकाची नोकरी मला करायची नव्हती. शिक्षकाची नोकरी करायची नाही, आपण फक्त कंपनीतच जायचं, कंपनीमधली चांगली जॉब करायचा. आणि त्या उद्देशाने मी घाटावच्या साधना मेट्रोकेममध्ये 1981 ला BSc झालो आणि 81 मध्येच मी तिकडे घाटाव MIDC मध्ये लागलो. साधना मेट्रोकेममध्ये मी 6 महिने काम केलं आणि मग हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता रसायनीला, त्यामध्ये माझा इंटरव्ह्यू झाला, माझं सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झाल्यानंतर मला त्यांनी म्हटलं की तुम्हाला एक 5-6 महिन्यानंतर कॉल येईल, त्यावेळी तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला कॉल आम्ही पाठवू. पण त्यावेळी मी आलो तर नेमकं कलर केबलला माझं एक काम ॲप्लिकेशन होतं. मी तटकर साहेबांना भेटायला गेलो, त्यांची सुतारवाडीमध्ये मी तिथंच भेटायला गेलो. बापू रसाळना ते होते, मला बोलले अरे कशाला तुला पाहिजे इकडे तिकडे जायला, आपल्या हायस्कूलला गणित शिकवायला शिक्षक नाही, का फिरतो इकडे तिकडे, कशाला पाहिजे नोकरी, आपल्या घरात नोकरी असं तू करत नाही. मी थोडासा विचार केला, माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं. मी फक्त विचार केला चला 6 महिने नाही तरी कंपनी आपल्याला ती घेणार आहे ना, तोपर्यंत 6 महिने हायस्कूलला जाऊया. 1982 ला जूनमध्ये मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून हजर झालो. तर एवढ्यासाठी मुख्याध्यापकांना सांगितलं मी 6 महिनेच फक्त राहणार आहे, 6 महिन्यानंतर मी राहणार नाही. ते बोलले अरे 8 दिवस राहा जा ना, 8 दिवस शिकव आमच्या मुलांना. पण मला त्या मुलांना शिकवण्यामध्ये इतकी गोडी निर्माण झाली, मी पुन्हा त्या कंपनीकडे कॉल आला तरी गेलो नाही. मग मला
म्हणजे नैसर्गिक ते माझ्यामध्ये आलं की आपल्या मुलांना गणित, कारण मी ज्यावेळी कॉलेजला होतो ना त्यावेळी काही जण असतील आपल्यातले की ज्यांना मी कॉलेजमधून आलो का मला सुतार सरांची बोलवायची, म्हणजे सुट्टी असायची माझी जून जुलैमध्ये, ते 1 महिना मी शाळेमध्ये जाऊन शिकवायचो, म्हणजे कधी 98 पासून. सुतारवाडी हायस्कूलचा तसा इतिहास मला चांगला माहिती आहे, कारण मी त्याच्याकडे 31 वर्ष मी ते शाळेत काम केलं आणि 3 वर्ष मी ते शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे शाळेच्या प्रत्येक घडामोडीची मला माहिती आहे आणि 3-4 वर्ष मी कॉलेजला असताना त्या शाळेमध्ये शिकवलं. म्हणजे अशा पद्धतीने मी या शाळेमध्ये गणिताचा शिक्षक झालो. 2-3 वर्ष मी असंच केलं. नंतर BEd केलं आणि BEd करून आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. मला वाटतं मला आमच्या हेडमास्टरने सांगितलं की सर तुम्ही गणित शिकवता तर तुम्ही आणि कोणाळे सर दोघांनी मिळून एक क्लास काढा ना. अहो चांगला क्लास झाले. त्यांचं मी ऐकलं आणि क्लास काढला. दळवी गुरुजींची खोली घेतली. एक 15-16 विद्यार्थी असतील आणि एक 4 महिने क्लास घेतला. पहिल्या महिन्यापासून क्लास घेतला. त्या मुलांना विचारलं की बाबा म्हणले शिकवण सर आपलेच आहेत, सरायला देऊ. आता कशाला, जरा बातमीत नाचली पिकनिक आणि तर देऊ शिकवण सरना पैसे, आता कशाला पाहिजे. आम्ही 3-4 महिने कसा तरी क्लास चालवला. त्या गुरुजींना आमच्या त्याच्यातून काही जण द्यायचे पैसे, त्यातून त्यांची त्यांना भाडं दिलं आणि मी सांगितलं मला हा क्लास चालवायचा नाही. मुख्याध्यापकांना सांगितलं. तिथपासून मी रिटायर होईपर्यंत सुतारवाडी हायस्कूलमधल्या मुलांचा क्लास मोफत रोज सकाळी 9:30ला मी घेत यायचो, तो शाळा चालू होईपर्यंत. मी कोलाडला राहायला गेलो तरी मी कोलाडशी डायरेक्ट तिथे यायचो. माझा डबा माझी आई पाठवायची. मला सकाळी खायला आणि दुपारी खायला 2 वेळचा डबा माझी आई पाठवायची. काही वेळा मला जावटेवरून पण कधी डबा मिळायचा. माझ्या काही नातेवाईक द्यायचे मला. जावट्यांचे माझे बरेचसे नातेवाईक आणि तुमच्या शाळेतला येणारा प्रत्येक विद्यार्थी जो होता तो हुशार होता. त्याच्यावर माझं लक्ष का असायचं, कारण माझे नातेवाईक पण आहेत आणि माझं जास्त प्रेम माझ्या गावच्या मुलांबरोबरच जावट्याच्या मुलांवर असायचं. मी एवढ्या वर्षामध्ये जे केलं त्यावेळी जावट्याच्या प्रत्येक मुलाला, म्हणजे जो कोणी असेल त्याला कसं आपल्याला पुढे नेता येईल याचा विचार मी प्रामुख्याने केला. गणितासारखा अवघड विषय कधी कमी मार्क पडायचे, कधी जास्त मार्क पडायचो. शाळेचा गणिताचा रिझल्ट कमी लागायचा, मला राग यायचा. मग राग आला का राग काढणार कोणावर? समोरच्या मुलांवरच. चुकला रे चुकला का वाजवले 2-4, मग मुलगा असो किंवा मुलगी असो. पण यामध्ये मी विचार करायचो जावट्याच्या मुलाला मारलं मी तरी तो घरी सांगत जाणार नाही, आणि घरी सांगत जरी गेला तरी पालक अजून 2 वाजतील त्याच्या, माझ्यापर्यंत येणार नाही, कारण एवढा विश्वास त्या पालकांवर होता. म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण मला ते देता आलं. बऱ्याच ठिकाणी मला हे बोलायचं होतं. आज शिक्षणामध्ये वेगळ्या घडामोडी झाल्या, वेगळे बदल झाले. सुरुवातीला रिझल्ट कमी लागायचा, त्या शाळेचा रिझल्ट मी 3 ते 4 वेळा 100% लावला गणिताचा निकाल. मला बऱ्याच जणांनी सांगितलं ते पण 100% निकाल लावून दाखवा, पण काय आम्हाला संधी दिली ना 100% निकाल लावायची. तसं बोर्डाने सांगितलं 2 प्रकारचं गणित, सोपं गणित अवघड गणित. मग आम्ही काय रिझल्ट लागला म्हणजे ज्याला काही 9वी मध्ये करायचं बाबा हे बरोबर नाही, तर बाबा तू सोपं घे, आणि सोप्यामध्ये काय असतं ते आम्हाला माहित होतं. त्या पद्धतीने गणित शिकवायचं. मी 20 वर्ष SSC बोर्डाचा मॉडरेटर म्हणून राहिलो. अगदी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतले शिक्षक माझ्याकडे गणित पेपर घेऊन यायचे. या पद्धतीने काम केलं. तिथं 2012ला मी सुतारवाडी हायस्कूल सोडलं आणि त्याच्यानंतर 2013ला मी कोलाड हायस्कूलमध्ये माझं प्रमोशन सुपरवायझर म्हणून झालं. तिथेही 3-4 वर्ष आपण आपल्या कामाचा ठसा चांगला उमटला आणि शेवटचं प्रमोशन मला मिळालं ते उपमुख्याध्यापकाचं, ते पालीला. शेवटी पालीला मी रिटायर झालो. एक मनात थोडंसं राहिलं की मुख्याध्यापकाचं प्रमोशन मिळालं नाही, एक इन्क्रिमेंट कमी झाली मला त्यामुळे. तर अशा पद्धतीने अगदी खेळीमेळीने हे सगळं केलं. आज मला इथं येताना एक कपडे घालताना वाटायला लागलं पांढऱ्या रंगाचा शर्ट मला घालायचा, इस्त्री करून पण घ्यावा होता. पण काय झालं का माहिती, त्याच्यामध्ये काही एक शर्ट होता घातलेला, मला हात घालावा. आज मला इथं तुमच्या कार्यकर्त्यांचा रंग आणि या पांढरंगाचा रंग एकच वाटला, योगायोगाने. तर अशा पद्धतीने आपण मला बोलवलं त्या ठिकाणी. तुमच्या माझ्या काही गोष्टी तुम्ही ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांनी पुढं कसं जावं, कुठल्या अडचणी येतील,
आपण जर असंच कधी भेटलो तर अजून काही मला सांगायचं आहे, अजून बोलता येईल. वेळ जास्त झालेली आहे. मी थोडक्यात माझं हे संपवतो. आपल्या कार्यक्रमाला म्हणजे या मंडळाला मी एकदा पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी हे केलेला स्तुत्य कार्यक्रम असाच पुढे चालू ठेवावा असं मला वाटतं आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. बरेच काही सुविधा इथं उपलब्ध आहेत. मी पहिले दिलगिरी व्यक्त करेन की आपले आदरणीय गुरुजी खताळ गुरुजी इथे आज उपस्थित राहू शकले नाही काही कारणास्तव. पण नंतर मला फोन आला की श्रीकांत काणीपणकर की आज माझ्या मुलांनी एवढा आवर्जून मला फोन केलेला आहे आणि मला सत्कार ठेवलेला आहे, तर मला त्यांना भेटण्याची फार आतुर इच्छा आहे. तर या गावात मी राहिलेलो आहे आणि या गावाची नाळ अजूनही माझी तशीच जोडलेली आहे आणि ती कधीही तुटणार नाही याची मला खात्री आहे. हे अजूनही सर्व विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत, कारण की या गावात राहिल्यामुळे कसं झालंय, हे माझे गावच झालेलं आहे. आणि जेव्हा गावामध्ये एखादा शिक्षक राहतो त्याचा सन्मान होतो, त्याला जो आदर मिळतो हा फार द्विगुणित असतो. आणि आज तुम्ही सर्वांनी त्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा म्हणून मी आपला सर्वांचा खूप 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 आभारी आहे आणि भविष्यात तुम्हाला जे बोलणे संधी त्याबद्दल आभारी आहे. कसं असतं की गाव आणि शहर यात खूप फरक आहे. आत्ताचा काळ आणि पूर्वीचा काळ ह्यातही खूप फरक आहे. पूर्वीचं शिक्षण आणि आताचं शिक्षण ह्यातही खूप फरक आहे. आता सर्व काही रेडीमेड मिळतं, सर्व काही मार्गदर्शन मिळतं. मगाशीच म्हटलं मी या गावचा माझे विद्यार्थी आहे, माझे क्लासमेट इथे आहेत. भले मला 4थी पर्यंत शिक्षण झाले, तिथे पप्पांची बदली झाली आणि मला इंदापूरला जावं लागलं. परंतु माझे जे मित्र आहेत मी तब्बल 1986 ला इथे आले. पप्पांचं जॉईनिंग, माझा जन्म आणि पप्पांचं जॉईनिंग या चावटे गावातला आहे आणि 1995 ला पप्पांची बदली गवळवाडीला झाली रत्नामला. आणि इथून जाताना जी अवस्था होती ती म्हणतात ना की मी खरं माझं गाव सोडतोय की काय, किंवा मी मुलांना सोडून चाललोय की अशी अवस्था त्यांची होती. आणि आज तागायत तीच अवस्था, तेच प्रेम अजूनही नाव निघालं त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू उभा राहतात ते मी पाहतो. आणि आमच्या आई अजूनही तुमचं नाव, पप्पांजवळ रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला निवृत्तीचा, त्यावेळेस हा गावाचा आणि कन्नड गावाचं नाव पहिला आलं होतं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पण मी रेकॉर्डिंग आता सोबत नाही माझ्या, पण त्याच्यामध्ये गावाचं नाव पप्पांनी काढलं होतं हे मी तुम्हाला निश्चित सांगेन. हे तुमचं पप्पांविषयी असलेलं प्रेम, या गुरुजींविषयी असलेली आत्मीयता ही मला दिसून आली. मला आलो तेव्हा मला भेटलं तेव्हा पप्पाचे जुने विद्यार्थी भेटले की म्हटले की या गावात मुलांना आणि लोकांना एकत्र आणण्याचं काम जे केलं असेल ना ते आमच्या खताळ गुरुजींनी केलं. किती मोठं म्हणतात की छात्री ऊर फुगून येतं किंवा शिक्षकाची किंमत आज ही मुलांना आहे. हे आपले संस्कार आहे आणि हे संस्कार आपल्याला चिरकाल जतन करून ठेवायचे. हे आजच्या पिढीला आपल्याला शिकवायचं जे आपण शिकलेलं आहे. पण निश्चित मी तुम्हाला सांगायला राग नका देऊ, पण आपण याच्या उलट करतो. जे संस्कार आपल्याला भेटले ना ते आपण आपल्या पिढीला पुढच्या काय देत नाहीये ही शोकांतिक आहे. कारण मी ज्या शाळेत काम करतोय, लीड इंटरनॅशनल स्कूलमध्ये काम करतोय, पण आताचे संस्कार किंवा आपल्या गुरुवरांनी जे केलेले संस्कार होते की मुलांना मारल्यानंतर घरी आलो. माझं उदाहरण सांगतो की मी नवजन विद्या मंदिरमध्ये शिकवत होतो आणि मला होमवर्क केला नाही, गृहपाठ केला नाही म्हणून मला शाळेत मारलं. घरी येऊन सांगितलं की मला विनाकारण मारलं. पप्पाने शाळेत मला नेलं आणि शाळेत मुख्याध्यापकाने समोर खाण्याखाली मारलं. म्हणजे काय होतं की त्या शिक्षणाचं महत्व पालकांना समजत होतं. आज मुलाला मारलं की पहिला बाप इथं पोहोचतो आणि शिव्या घालतो मास्तरला. त्यामुळे मास्तरची किंमत काय झाली माहिती, कमी झाली. त्यामुळे ते संस्कार राहत नाहीत. माझ्या वडिलांनी त्या शिक्षकाला कसं बोललं तो माणूस, तो मुलगा चौकात जाताना चर्चा करतो. ही गोष्ट फक्त की ज्या शिक्षकाचा मान सन्मान आहे जो आपण त्यांना दिला की त्यांच्यामुळे आपण घडलो, तो चिरकाल टिकून जर राहायचा असेल ना तर पालकाचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. मान्य आहे की राजकारण फार मोठे राजकारणी महर्षी ते बसलेले आहेत खानविलकर साहेब. आणि कसं शेवटी की ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हे सगळं नेतृत्वाचं गुण आहे की नेतृत्व कुठून येतं, हे नेतृत्व अब्जत म्हणतात ना की ते बाहेर काढणं गरजेचं असतं. प्रत्येकाकडे एक स्किल असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तसं केलं. माझ्या आईचं स्वप्न काय होतं
जोपर्यंत मला माझ्या आई वडिलांचं प्रेम समजत नाही, माझ्या आई वडिलांचं कष्ट समजत नाही, याची जाण मात्र निश्चित करून द्या. मी आवर्जून सांगेन, मी जे कष्ट भोगले की माझ्या आई वडिलांचे कष्ट भोगले याची जाण, आपण म्हणतो की मी जे कष्ट भोगले त्याची जाण माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मुलांना होता कामा नाही, ते मी भोगलं ते होता कामा नाही. मी म्हणून जाण झाली पाहिजे, समजलं पाहिजे की हे कमवायला किती वेळ लागतं ते. का जेव्हा रेडीमेड मिळतं ना त्याची किंमत कुठलीच नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे लिडरशिप असेल किंवा नेतृत्व असेल हे आपल्याकडून आलं पाहिजे. आणि मुलांना पण मी निश्चित सांगेन, मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपले आई वडील कुठल्या परिस्थितीतून आलेले याची जाण आपण निश्चित ठेवा. आणि पुढे जाऊन मला कसं वागायचं आहे की पाश्चात्य संस्कृतीने एवढा मोठा पगडा आपल्याला आणलेला आहे ना की मोबाईलशिवाय आम्ही जगूच शकत नाही. पूर्वी मोबाईल नव्हते. मी मगाशी माझ्या मित्राला उदाहरण दिलं की पूर्वी मोबाईल नव्हते म्हणून आज आपण आलो तरी आल्या मी माझ्या मित्रांना मिठा मारल्या. हे प्रेम आहे, ते आता मोबाईलवरून नाही होत. कारण मोबाईल कंटिन्यू व्हॉट्सअप कॉल करतो, व्हिडिओ कॉल करतो, प्रेम संपलं. रोजच बघतोय मी, त्यात काय असतं. पण ही भावना आहे ना, भावना, ती भावना राहिलेली नाहीये, ते इमोशन्स राहिले नाहीये. तर माणूस फार प्रॅक्टिकल झालेला आहे, एवढा प्रॅक्टिकल झालाय की त्याला नात्यांची पण जाणीव झाली. राहत नाही, सख्याला विचारत नाही. मित्रांनो एकच करा की मोबाईल नक्की निश्चित की प्रगती होते, प्रगती होत जाते, टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी. मी पण अशाच शाळेमध्ये काम करतो की ते पूर्णपणे डिजिटल आहे. मला इथे खडू घ्यावाच लागत नाही, मी पूर्ण टॅब घेऊन शिकवतो. पण मी अजूनही जरी ते इंटरनॅशनल स्कूल असलं तर मी संस्कार मात्र पहिले देतो. तर कारण आहे की आपण ते भोगलेलं आहे, मग पुढे पिढी बरबाद होता कामा नये. हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी पुन्हा एकदा मी आभार मानेन. आणि एक निश्चितच मी पुन्हा आपल्या नवतरुण मित्रमंडळाला सांगेन की एक पुन्हा जर आपल्या गावचा एखादा कार्यक्रम असेल, एक आपण व्याख्यानपर मालिका एक ठेवूया. मी आतापर्यंत माझे 40 पेक्षा जास्त व्याख्यान झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो आणि एक विद्यार्थी मोटिवेशन समुपदेशनचा कार्यक्रम मी माझ्या बऱ्याच प्रशिक्षण शाळांमध्ये माझा समुपदेशनचा कार्यक्रम झालेला आहे. हे माझं मोठेपण सांगत नाही की माझी माती आहे नाही दावटेची. त्या मात्र आम्ही जन्म त्या गावात आहे. जेव्हा माझा जन्म झाला ना त्या गावात मी आलो आणि इथून माझी सुरुवात झालेली आहे. मान्य आहे पूर्वी मी किती हुशार होते माझ्या मित्रांना माहिती आहे. बिलकुल नव्हतो मी माझ्या मित्रांचा पेपर कॉपी करून लिहायचे. पण माझे वडील शिक्षक होते, पण मी अभ्यासात त्यावेळेस सगळं होतं कारण की तेव्हा महत्व नव्हतं. ज्यावेळेस आपण बाहेर पडलो, जेव्हा कॉम्पिटिशन बघितलं तेव्हा समजलं की स्पर्धा फार मोठी आहे. तर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला कुठेतरी केलं पाहिजे. आणि हे वक्तृत्व निर्माण होतं जेव्हा आपण ठरवतो. एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर साजरी करतो आणि तिथे थांबतो. जे मी माझ्या व्याख्यानामध्ये सादर करतो. मगा तरुण जागा होय तू राजा छत्रपती महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजीराजांच्या, महाराज जिजाऊंच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. मगा तरुण जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. अरे परिस्थितीत लढण्यात मजा आहे. व्यसन करून जिंकण्यापेक्षा बलाढ्य होण्यात मजा आहे. मजा तरुण जागा हो तो राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. अरे अस्तित्व शून्य करून जगण्यापेक्षा नाव करून मरण्यात मजा आहे. मजा आहे. फक्त घेण्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्यात मजा आहे. मजा चलूट जागा हो तो राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. अरे अश्रू ढाळण्यापेक्षा दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यात मजा आहे. भ्रष्टाचार करण्यापेक्षा मेहनतीने कमावलेल्या पैशात मजा आहे. श्रीमंतांची खळगी भरण्यापेक्षा काहीतरी गरिबांची गोंधळ भरण्यात मजा आहे. मजा करून जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. अरे मंदिरी खोटा भाव मिळवण्यापेक्षा आई वडिलांची सेवा करण्यात मजा आहे. आई वडिलांची सेवा करण्यात मजा आहे. नेहमी फुलांवरून चालण्यापेक्षा काहीतरी काट्यावरून चालण्यात मजा आहे. माझ्या देशातील या स्त्रियांचा अपमान करण्यापेक्षा तिचा सन्मान करण्यात मजा आहे. चलून जागा हो तो राजा शिवछत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
संभाजीराजेंच्या माझा जिजाऊंच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. धन्यवाद. हे पहा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपतींना वंदन करून आज या सत्कारावर उपस्थित मान्यवर ढोकळेवाडीचे आपले सर्वांचे लाडके पांडुरंग चिमण सर, तसेच दावटे गावामध्ये जे शिक्षक म्हणून आले म्हणून ते आमचे खताव सर यांचे चिरंजीव श्रीकांत सर, त्यांचे मित्र जगदाळे सर, या मान्यवरांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी नवतरुण मित्र मंडळ या मंडळाच्या प्रतिनिधीने या ठिकाणी श्री सत्याची महापूजा आयोजित केली आहे. आणि या मंडळाची या पूजेची स्थापना केली मंडळाची 2006 साली. आज 16 वर्षे पूर्ण झाली आणि या मंडळाचे जे आता नवतरुण अध्यक्ष नंदकुमार शिविलकर, उपाध्यक्ष महेश शेपुंडे, सेक्रेटरी मंदार शेपुंडे, उपसेक्रेटरी श्रीकांत आहे, तसेच अध्यक्ष खजिनदार सुशील दिवेकर, उपखजिनदार प्रदीप शेपुंडे आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित व्यासपीठावर मुंबई विभागाचे धडाडीचे कार्यकर्ते संतोष चिविलकर, सुधीर चिविलकर, रमेश शेपुंडे, आमचे पोलीस पाटील वामन शेपुंडे, गावचे पंचायत समिती सदस्य सुभाष राणे, उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आनंद या गोष्टीचा वाटतोय की आज या दावटे गावामध्ये आपल्या या ढोकळेवाडीचे जे सर आहेत पांडुरंग चिमण सर यांचं या दावटे गावामध्ये या पूजेच्या ठिकाणी जे सत्कार समारोह ठेवलेला आहे. तर मी शेगुन सरांना सांगतो की ज्यावेळेला तुम्ही 1982 साली स्वतंत्र हायस्कूलला तुमची नेमणूक झाली त्यावेळी तुमचा पहिला जो या गावटे गावाचा विद्यार्थी आहे ते माझं नाव सदानंद शेपुंडे आहे आणि तुमचा जो विषय होता गणित. मी आता 10वी मध्ये सर्व विषयामध्ये मला 35, 36, 37 असे मार्क पडले, परंतु 150 पैकी गणितामध्ये मला 87 मार्क पडलेले होते. सगळे जास्त मार्क पडले. म्हणून मला आता अभिमान वाटतो सर की तुम्ही मगाशी सांगितलं की जास्त ढोकळेवाडी या गावाच्या बरोबर गावटे गावातल्या विद्यार्थ्यांचा मला आनंद वाटतो की एवढी ही मुलं एवढ्या लांब चालत जाऊन त्यावेळेला गाडीची व्यवस्था नव्हती. आम्ही वेळेत शाळेत पोहोचायचो आणि जे शिकवणसाठी आमचे गावचे संस्कार घडवले या संस्काराच्या निमित्ताने तसेच खताळ सरांच्या आशीर्वादाने या गावटे गावामध्ये ही तरुण पिढी निर्माण झाली आणि या तरुण पिढीने हे जे नाव झाले नवतरुण विकास मित्र मंडळ या मंडळाच्या सर्व या पदाधिकारी कार्यकर्ते जेवढे काय या सर्वांनी मुंबईमध्ये राहून या मंडळी 2006 स्थापना केली आणि स्थापना करून ते प्रत्येक महिन्याला आपल्या कुटुंब या पगारातून मासिक वर्गणी काढतात आणि मासिक वर्गणी काढून या मंडळाने शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. तर आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या आशीर्वादाने हे जे विद्यार्थी आहेत कोण इंजिनियर झाले, कोण इलेक्ट्रॉनिक मध्ये गेले, कोण सिव्हिल इंजिनियर झाले, असे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर नोकरीला राहते. हा सर्व तुमचा
आशीर्वाद आणि त्यांनी घेतली सर्व मेहनत आणि याचा वार्ता आज या सर्व आपल्या या गावठे ग्रामस्थांच्या समोर दिसत आहे. आणि या सर्व मुलांनी अगदी शून्यातून शोध निर्माण करून तर तुम्हाला सांगू इच्छितो की हे गावठे गावाचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे. सर्व या मुलांचा आशीर्वाद आहे. यांनी शून्यातून शोध निर्माण करून या मंडळाला 3 लाखांनी मदत केली मंदिराला. आम्हाला अभिमान वाटतोय आणि आम्ही यांचे माजी सभासद आहोत. आणि ह्या सर्व तरुण मुलांना माझी विनंती आहे, तुम्हाला जिथे जिथे कमी पडेल तिथे आम्ही तुमच्या पाठी 100% उभे राहू. त्याचे वेळ तुम्हाला सहकार्य करू. जे तुम्ही आज या रावटे गावामध्ये ज्यांनी आपल्याला आपण गुरुजन म्हणतो, गुरुनी जे आपल्याला शिकवण दिले आणि अशा शिक्षकांनी आपल्याला चांगल्या मार्गाला चांगल्या ठिकाणी आपल्या घरचं घरदार व्यवस्थित चाललं पाहिजे अशी शिकवण दिली. आणि अशा शिक्षकांचा आपण या गावठे गावामध्ये सन्मान ठेवलेला आहे. तरी मी आपल्या या सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी मनापासून आभार मानतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला माफ करा, मला बोलायची तशी सवय नाहीये स्टेजवर, त्यामुळे खूप भीती वाटते. पण या सगळ्यांचे मनोगत ऐकून मला राहावलं नाहीये, म्हणून मला 2 शब्द बोलावेसे वाटतात. शिकवणकरांचं मनोगत ऐकून मला खरंच माझ्या आयुष्याची जर्नी आठवली आणि मला ती तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते, म्हणून मी बोलते. आपल्या सर्वांनाच एक भीती असते की आम्ही या छोट्याशा गावातून आहोत, पुढे जाऊन कसं होणार, काय करणार. तर त्यांची जर्नी ऐकून आपल्याला कळलंच असेल की आपणही पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. मी या छोट्याशा गावातून आज इंजिनियर आहे आणि या पाठीमागे माझ्या शिक्षकांचा खूप मोठा हात आहे. आणि तेच मला तुम्हाला सांगायचे की तुम्हीही इथून पुढे जाऊ शकता. त्यांचं मनोगत ऐकून तुम्हाला कळलंच असेल की त्यांनाही खूप भीती वाटली होती इथून बाहेर पडल्यानंतर, जशी मलाही वाटलीच होती. आणि ते तुमच्या मनात असते, बट ती भीती खरंच ठेवू नका, कारण आपल्याला जे इथून संस्कार आणि शिक्षण मिळालेलं आहे ते खरंच खूप चांगले आहे. जर ते आपण मुंबईच्या मुलांच्या मध्ये बघितलं तर ते तसे संस्कार आणि शिक्षण खरंच नाहीये जे आपल्याला इथे मिळाले. त्याची खरंच किंमत आपल्याला तिथे गेल्यावर जेव्हा आपण पैसे देतो ते शिक्षण घेण्यासाठी तेव्हाच कळते की आपण फुकटचं शिक्षण किती चांगले घेतले. ते आपल्याला पैसे देऊन सुद्धा तिथे मिळत नाही. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला इथून बाहेर पडायचं असेल तर खरंच त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. तुमच्या शिक्षकांचं ऐका, जे आपल्याला इथे शिकवतात ते खरंच खूप चांगलं शिकवतात. असं शिक्षण आपल्याला मुंबईतही मिळत नाही आणि असे संस्कारही मिळत नाही. तर तुम्ही शिका आणि पुढे जा. आणि तुम्हाला काहीही मदत हवी असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. मी तर तुम्ही सगळे तर मला ओळखतात. काहीही मार्गदर्शन हवी असेल, काही मदत असेल तर मला नक्की सांगा. एवढे बोलून माझे 2 धन्यवाद. व्यक्त केला. तसेच नवतरुण विकास मंडळ गावठे दरवर्षाप्रमाणे यावर्षी सत्यार्थी महापूजा आयोजित करण्यात आले आहे. तरी मध्यंतरी 2 वर्ष कालावधीमध्ये आपली पूजा झाली न वगैरे यावर्षी पूजाचं आयोजन चांगले केलेलं आहे. तर आजच्या या सर्व उपस्थित जीवन सर, खताल सर, जगदाळे सर, तसेच आपले मंदिर कमिटीचे अध्यक्ष शिवलीकर, रामजेबाई, सदाशिव शेपंडे, पोलीस पाटील सदस्य आणि सर्व टापटे ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे मी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. तसेच आपल्या काळाप्रमाणे सत्यनारायण महापूजा नवतरुण विकास मित्रमंडळ यांनी आयोजित केली आहे. आणि त्या निमित्तानं एक सत्कार मूर्ती म्हणून ज्याने विद्यार्थी घडवलं असे मनोगत ऐकण्यासाठी या शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रण केले. असे शिक्षक शिवण सर, त्याचप्रमाणे आपल्याकडे मराठी शाळेमध्ये खताळ सर म्हणून गेले. त्यांचा मुलगा श्रीकांत खताळ यांनी चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण कसं द्यायचं, शिक्षणातून प्रेरणा काय मिळते हा त्याने सर्व त्यांच्या भाषणातून आपल्याला सांगितलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपण जरी त्या मोठ्या व्यासपीठावर जरी गेलो नसलो तरी आपल्याकडे 1ली ते 5वी पर्यंत शाळा आहे. आणि त्या प्रत्येक शाळेमध्ये भेट देत असताना आपण सांगत असतो, जर पुढे जर आपला करिअर जर घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे वारंवार सांगत आलं. आपण जास्त आपल्या भाषणाकडे लक्ष न देताना आपल्याकडं आपल्या लहान मुलांचे कळा बघायचे आणि कलेतून त्यांना आनंद घ्यायचा आहे.
एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलून जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. पैठणी साडी मिळाली पहिला नंबर 1 नंबर. देवरुका थांबा, नाव घेऊ द्या त्याला पहिला. दादा तू तरी नाव घे. प्रथमच हा कार्यक्रम आपल्या इथं झालेला आहे. खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यालय एवढा मोठा मान सन्मान मिळतोय आणि नाव घ्यायला लागताय हा. म्हणता तू तरी नाव घे.